मंडळी, तुम्ही जर 4 ते 5 शेवग्याच्या शेंगा बारीक कट करून स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकल्या, त्यामध्ये 1 टोमॅटो कांदा टाकून 2 ग्लास पाणी वतून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर चाळणीवरती आहे हे शिजलेलं मिश्रण आहे ते वतून घ्यायचं. त्यामधील कांदा टोमॅटो साईडला काढायचं आणि शेवग्याचा गर आहे ना तो साईडला काढायचा. त्यानंतर कांदा टोमॅटो यामध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून 2 ते 3 चमचे इतकं पाणी टाकायचं आणि छान असं बारीक करून घ्यायचंय, पाहू शकताय. त्यानंतर कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि भरपूर सारा असं लसूण बारीक कट करून टाकायचं. जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं. गरजेप्रमाणे पाणी टाकायचं. हळद आहे ते फोडणीमध्ये घाला, माझ्याकडून विसरलेली होती त्यामुळे मी वरतून टाकलेले आहे. काळी मिरीपूड घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं 5 ते 6 मिनिट उकळवून घ्यायचं. छान असं हे मोरिंगा सूप आहे ते तयार झालेलं आहे. वरतून कोथिंबीर घाला आणि एन्जॉय करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे तर मुलांना द्यायलाच हवं, आरोग्यासाठी खूप छान आहे.